नमस्कार, दिशा स्टाईल अँड स्पाइसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मसाला डोसा बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला हे 500 ग्रॅम एवढे रेशनचे तांदूळ मी घेतलेले आहे, हे उडीद डाळ मी घेतलेली आहे, ही 100 ग्रॅम आहे, आणि ही चना डाळ घेतलेली आहे मी, ही 25 ग्रॅम आहे, आणि ही मेथी घेतलेली आहे मी 5 ग्रॅम एवढी घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि 3 स्वच्छ पाण्याने मी हे धुवून घेणार आहे। हे बघा, हे आपलं धुवून झालेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी टाकून हे 5 तासासाठी भिजत घालणार आहोत। हे बघा, 5 तास झालेले आहे। तांदूळ आणि डाळ आपली ही भिजलेली आहे। आता आपण याचं पाणी काढून टाकणार आहोत। बघा, यामध्ये पूर्ण पाणी आपण काढून टाकलेलं आहे। आता आपण हे वाटून घेणार आहोत। यामध्ये आपण पाणी टाकून वाटणार आहोत। हे बघा, अगदी स्मूथ बेटर आपल्याला याचं तयार करायचं आहे। बघा किती स्मूथ आहे। असंच आपल्याला हे पूर्ण वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं हे बेटर तयार झालेलं आहे। हे वाटण्यासाठी मी हे अर्धा लिटर पाणी घेतलेलं होतं। मला 400 ml एवढं पाणी लागलेलं आहे। आता हा डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी आपण यामध्ये काही गोष्टी टाकणार आहोत की त्यामुळे आपला डोसा एकदम क्रिस्पी होणार आहे। यासाठी 15 ग्रॅम मी मीठ टाकणार आहे, 5 ग्रॅम साखर टाकणार आहे, 5 ग्रॅम मैदा टाकणार आहे, आणि 10 ग्रॅम बेसन पीठ टाकणार आहे, आणि 12 ग्रॅम एवढी मी तांदूळाची पिठी टाकणार आहे। आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, आपलं मिक्स झालेलं आहे। आता 8 तासांनी आपण याचा डोसा करणार आहोत। सकाळी आपलं हे एवढं पाणी टाकायचं राहून गेलं होतं। आपण हे एवढं पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे एवढ्या बेटरसाठी आपल्याला अर्धा लिटर एवढं पाणी लागलेलं आहे। आपण डोसा करणार आहोत, त्यासाठी 1 चमचाभर एवढं मी थोडंसं बेटर घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि हे मिक्स करून घेते। आता आपण डोसा करणार आहोत, त्यासाठी तवा गरम करून घ्या। तवा तपला की नाही पायासाठी थोडंसं पाणी टाका, बारीक गॅस करा आणि त्यावर हा डोसा टाका आणि अशा वाटीच्या सहाय्याने हा वाटा पसरवून घ्या। आणि गॅस वाढवून घ्या। आता थोडं मध्यम आचेवर आपण होऊ देणार आहोत आणि तेल सोडणार आहे आजूबाजूने। हे बघा, आपला डोसा इथून कसा वर येतोय, हे बघा। आता आपण या डोसा बेटरपासून डोसा तयार करणार आहोत। त्यासाठी आपण हा 1 चमचा एवढा आपण हे डोसा बेटर घेतलेला आहे। तवा गरम करून घेणार आहोत। तवा गरम झाला की त्यावर थोडंसं पाणी शिंपडणार आहोत आणि आता हे डोसा बेटर आपण याच्यावर टाकून घेणार आहोत। आता अगदी मध्यम आचेवर आपल्याला हा डोसा होऊ द्यायचा आहे। याला आपण चटणी लावून घेणार आहोत।
याच्या आजूबाजूने आपण तेल सोडणार आहोत थोडं थोडं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण यामध्ये बटाट्याची भाजी ठेवणार आहोत. आणि हे बघा, आपला मसाला डोसा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतात किती छान असा कलर आलेला आहे याला. आणि खूप हॉटेलसारखाच क्रिस्पी डोसा हा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी सांगितलेलं मेजरमेंट तुम्ही बरोबर फॉलो करा.